तर सर्वप्रथम श्री राधाकृष्ण विखे पाटील मी राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा अभ्यास बाळगता न्याय वागणूक देईन. मी राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील ईश्वर शास्त्र शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला न्याय होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल तर ते खेरीज करून मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. यानंतर श्री सुधीर मुनगंटीवार. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणाच्याही विषय महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. साठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. पहले इसके दस्तखत होने चाहिए. पहले मैं ही कर देता हूँ. क्या करें ठीक करो. भाजपकडून आतापर्यंत सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा सुरू आहे. एकूण 18 जण आज शपथबद्ध होतील. काही कॅबिनेट मंत्रीपदी, काही राज्यमंत्रीपदी. सुधीर मुनगंटीवारांची शपथ पूर्ण झालेली आहे. अभिनंदन. राज्यपालांनी अभिनंदन केलंय सुधीर मुनगंटीवारांचं.
आणि आता एक मोठी अपडेट अशी मिळते की आज मंत्रीपदी विराजमान होणारे यानंतर सर्वजण, शपथबद्ध होणारे चंद्रकांत सर्वजण दादा पाटील. कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान होतील. वाह, दादी के बड़े समर्थक है भाई. सीधा सा नो में भी ठीक है. मी चंद्रकांत बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसे कुणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी चंद्रकांत बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत. मंत्रिपदाची शपथ घेतली. आधीच्या सरकारमध्ये सुद्धा जबाबदारीची मोठी मंत्रिपद त्यांच्याकडे होती. महसूल मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे. कॅबिनेट मंत्री होते. पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आणि आज अशी माहिती मिळते की 18च्या 18 जण हे कॅबिनेट मंत्री असतील. त्यामुळे आधीच्या सरकारमध्ये जे राज्यमंत्री होते त्यांना अर्थातच कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली जाणार आहे. ही उत्सुकता होती की राज्यमंत्री किती आणि कॅबिनेट मंत्री किती, पण आता अशी माहिती मिळते की सर्वच्या सर्वजण म्हणजे हे 18ही जण कॅबिनेट मंत्री म्हणून शपथबद्ध होतात. 9 जण शिंदे गटातले, 9 जण भाजपमधले, अशा एकूण 18 आमदारांचा शपथविधी पार पडते. आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांची शपथ पूर्ण झाली आहे. समोर बघा. दादा तो फोटो से लिया देखना नहीं है बेचारा सीधा. यानंतर श्री विजयकुमार गावित. मी डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विशेष समत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन. मी डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. भाजपच्या कोट्यातनं आणखी एक मंत्री विजयकुमार गावित यांनी शपथ घेतलेली आहे. आधी त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवलंय, आताही त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. विजयकुमार गावित शपथबद्ध झालेत. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि विजयकुमार गावित या चौघांचा शपथविधी पार पडलेला आहे. आतापर्यंत हे 4 जण भाजपचे आहेत. शिंदे गटातनं पहिली शपथ कोण घेतं हेही पाहावं लागेल. नऊ-नऊचा कोटा दोघांनाही विभागून देण्यात आलेला आहे. 9 भाजपचे, 9 शिंदे गटाचे आमदार शपथबद्ध होतात. एकूण 18 जण असतील आणि माहिती अशी मिळते की सर्वच्या सर्वजण कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील. दरवेळेला शपथविधीच्या वेळी काही कॅबिनेट मंत्री असतात, काही राज्यमंत्री असतात, पण यावेळेला 18 कॅबिनेट मंत्री शपथबद्ध होतील अशी माहिती आहे. खूप खूप अभिनंदन.
राज्यपालांनी अगदी मराठीतून त्यांचं अभिनंदन केलंय. खूप खूप अभिनंदन म्हणून विजयकुमार गावित यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. यानंतर श्री गिरीश महाजन. मी गिरीश दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. मी गिरीश दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. गिरीश महाजन शपथबद्ध झालेले आहेत. जामनेरचे ते आमदार आहेत. आधीच्या सरकारमध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं जलसंपदा मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. कॅबिनेट मंत्री होते. आजही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. ओ भाई बोलो नहीं दादा पहले आप बुलवाएगा तो तल्ला करेगा. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन हे शपथबद्ध झालेले आहेत. यानंतरचं पुढचं नाव गुलाबराव पाटील यांचं असू शकतं. शिंदे गटाचे ते पहिले आमदार असतील शपथबद्ध होणारे. यानंतर श्री गुलाबराव पाटील. मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधानाने व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. गुलाबराव पाटील जळगावचे आमदार आहेत. राज्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री गेल्या सरकारमध्ये होते. कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी होती. शिंदे गटातनं ते पहिले आमदार आहेत शपथबद्ध होणारे. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख. या सरकारमध्ये त्यांच्यावरती कोणती जबाबदारी दिली जाते हे पाहावं लागेल. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे गुलाबराव पाटील यांनी. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये शिंदे गट आणि भाजप यांचे 9 आमदार शपथबद्ध होतात. या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिला आमदाराला स्थान मिळालेलं नाही. कदाचित विस्तारात मिळू शकतं पण आत्ताचं मंत्रिमंडळ हे पुरुष प्रधान मंत्रिमंडळ असंच म्हणावं लागेल. खूप खूप अभिनंदन. दादा भुसे यानंतर शपथ घेऊ शकतात. गुलाबराव पाटील यांची शपथ नुकतीच पूर्ण झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे पहिले आमदार गेले किंवा जे पहिल्या फळीतले नेते गेले त्यात अर्थात गुलाबराव पाटील आघाडीवर होते. दादा भुसे.
मी दादाजी दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी दादाजी दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. दादा भुसे मालेगावचे आमदार आहेत, कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख. एकनाथ शिंदेचे ते स्नेही, अगदी पहिल्यापासूनच एकनाथ शिंदेचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. दादा भुसे कृषी मंत्री होते आधीच्या सरकारमध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये. आत्ताच्या सरकारमध्ये कोणती जबाबदारी येते, कोणतं कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे येतं हे पाहावं लागेल. मालेगावचा त्यांचा मतदारसंघ आहे. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी पूर्ण केलेलं आहे. 2004 सालापासून ते सलग आमदार राहिलेत. कृषी मंत्रीपद गेल्या सरकारमध्ये त्यांनी भूषवलेलं होतं. शिंदे गटातला एक आक्रमक चेहरा संजय शिरसाट यांचा मात्र पत्ता या मंत्रिमंडळातनं कट झाल्याचं पाहायला मिळतंय. नाराज कुणीही नाही. अभिनंदन दादा समोर एकनाथ शिंदेंवरती आमचा विश्वास आहे, नाराज कुणीही नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटातल्या आमदारांनी दिलेली आहे. आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, यानंतर गिरीश श्री महाजन, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांची शपथ पूर्ण झाली आहे. संजय राठोड सध्या शपथबद्ध होत आहेत. मी संजय राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व बाळ किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईन. मी संजय राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ध्यात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. संजय राठोड दिग्रसचे आमदार, ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. एका प्रकरणात त्यांच्यावरती आरोप झाले. वनमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला, त्यामुळे यावेळेला त्यांचं नाव मंत्रीपदी पाहायला मिळतंय की नाही याची चर्चा कालपासून होती. पण आरोपांमुळे, भाजपच्याच आरोपांमुळे मंत्रीपद गमावलेल्या संजय राठोडांना आता भाजप आणि शिंदे गटानं स्थापन केलेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं जात आहे. नुकतीच त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि यानंतर कदाचित सुरेश खाडे शपथबद्ध होऊ शकतात. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि आता संजय राठोड या सर्वांनी शपथ घेतलेली आहे. महत्वाची बाब अशी की सर्वच्या सर्वजण म्हणजे 18 नेते जे आज शपथबद्ध होतात आमदार, ते सर्वजण कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान होतील. जेव्हा विस्तार होईल सरकारचा मंत्रिमंडळाचा तेव्हा राज्यमंत्र्यांनाही शपथ दिली जाईल. संजय राठोडांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. मंत्रीपद गेल्या सरकारमधलं त्यांना गमवावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान होतात. यानंतर श्री सुरेश खाडे, मी सुरेश खाडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची
सार्वभौमता व एकात्मकता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागवून देईन. मी सुरेश खाडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खरी करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे ओढ करणार नाही. सांगलीच्या मिरजेचे आमदार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातलं भाजपचं मोठं नाव आहे सुरेश खाडे. सुरेश खाडेंना मंत्रीपद मिळतंय. आतापर्यंत सामाजिक न्यायमंत्रीपदी त्यांनी जबाबदारी पाहिलेली आहे, सामाजिक न्यायमंत्री म्हणून. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली ही दोन मोठी नावं मंत्रिमंडळात समाविष्ट होत आहेत. कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागते. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे, जरी मतदारसंघ पुण्याचा असला तरी, आणि आता सुरेश खाडे, त्यामुळे पालकमंत्रीपद सुद्धा कदाचित सांगलीचं त्यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त होते. सांगलीच्या मिरजेचे आमदार आहेत सुरेश खाडे, भाजपच्या कोट्यातनं मंत्री होतात. यानंतर श्री संदीपन भुमरे. मी संदीपान आसाराम भुमरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममताभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी संदीपान आसाराम भुमरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. संदीपान भुमरे शिवसेनेतलं एक मोठं नाव. अनेक वर्ष त्यांनी आमदारकी भूषवली आहे. गेल्या सरकारमध्ये रोहयो मंत्री होते. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली. आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड आणि संदीपान भुमरे यांचा शपथविधी पार पडलाय. एकाही महिला आमदाराला या मंत्रिमंडळात स्थान नाही. त्यामुळे आत्ताचं राज्याचं मंत्रिमंडळ एक प्रकारे पुरुष प्रधान मंत्रिमंडळ असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. संदीपान भुमरेंचा मतदारसंघ पैठणचा आहे. शिवसेनेचे अनेक वर्ष ते नेते राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत. शिंदे गटासोबत ते सध्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली आहे. यानंतर श्री उदय सामंत. मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन.
मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रभपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. 2014 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादीमधूनच झाली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रीपदी ते विराजमान होते. कॅबिनेट मंत्रीपद महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे होतं. पुन्हा एकदा संधी मिळते. शिंदे गटामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ते सहभागी झाले होते आणि आता कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. जबाबदारी कोणती मिळते हे पाहावं लागेल. त्यामुळे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान बुमरे यानंतर उदय सामंत शिंदे गटातनं शपथबद्ध होतात. तर गिरीश महाजन, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली आहे. यानंतर तानाजी सावंत शपथ घेऊ शकतात. शिंदे गटात ते सध्या आहेत. यानंतर श्री तानाजी सावंत. मी प्राध्यापक डॉक्टर तानाजी जयवंत सावंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस भाव न बाळगता न्याय वागणूक देईन. मी प्राध्यापक डॉक्टर तानाजी जयवंत सावंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. उस्मानाबादच्या परांड्याचे ते आमदार आहेत. शिवसेनेमध्ये होते. फायरब्रँड नेते म्हणून त्यांची खरं तर ओळख. जलसंधारण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. पण या टर्ममध्ये म्हणजे 2019 मध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांना संधी मिळाली नव्हती. कुठेतरी नाराज ते होते. शिंदे गट जेव्हा वेगळा झाला तेव्हा तानाजी सावंत अर्थातच शिंदे गटासोबत गेले आणि आता त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कोणती जबाबदारी त्यांना दिली जाते हे पाहावं लागेल. गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान बुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत हे शपथबद्ध झाले शिंदे गटातनं. तर राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे हे भाजपच्या गोटातनं शपथबद्ध होतात. अभिनंदन. समोर एकूण 18 जणांना शपथ दिली जाणार आहे. त्यापैकी 12 जणांची शपथ पूर्ण झालेली आहे. यानंतर श्री रवींद्र चव्हाण. मी रवींद्र दत्तात्रय चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेने लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता
न्याय वागणूक देईन. मी रवींद्र दत्तात्रय चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खारिज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे करणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. रवींद्र चव्हाण भाजपचे आमदार कल्याण डोंबिवलीचं प्रतिनिधित्व ते करतात. आधीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेत. यावेळेला कॅबिनेट मंत्रीपदी त्यांना बढती मिळते. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भाजपनं पुन्हा एकदा मंत्रीपदी त्यांच्यावरती विश्वास टाकलाय, पण यावेळेला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी रवींद्र चव्हाण यांना दिली जाते. तेरा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झालाय. एकूण 18 जण आज शपथबद्ध होत आहेत, ज्यामध्ये भाजपचे 9 तर शिंदे गटाचे 9 आमदार यांचा समावेश आहे. आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपन भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतलेली आहे. यानंतर श्री अब्दुल सत्तार कालपासून त्यांच्या नावाची चर्चा होती की ते मंत्रिमंडळात असतील की नाही, पण त्यांना मंत्रिपदाची संधी अखेर मिळालेली आहे. मी अब्दुल सत्तार गांभीर्यपूर्वक दळणकथन करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कोणत्याही विषयी ममतभाव किंवा आकाश न बाळगता न्याय व वागणूक देईल. मी अब्दुल सत्तार गांभीर्यपूर्वक दळणकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तींना किंवा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अब्दुल सत्तार शपथबद्ध झालेले आहेत. कालपासून थोडीशी चर्चा होती की त्यांना मंत्रिपदाची संधी कदाचित दिली जाणार नाही. त्यांच्यावर अचानक आरोप झालेले होते त्यांच्या मुलांवर किंबहुना, त्यामुळे पण अखेरच्या क्षणी त्यांचं नाव समोर आलेलं आहे. मराठवाड्याला, औरंगाबादला या मंत्रिमंडळानं भरपूर दिलेलं आहे, कारण अब्दुल सत्तार असतील, संदीपन भुमरे असतील, अतुल सावे असतील, या सर्वांना मंत्रिपदी आणि तीही कॅबिनेट मंत्रिपदी संधी दिली जाते. त्यामुळे वजनदार मंत्री तर आहेतच, कोणकोणती खाती आता मराठवाड्याच्या, औरंगाबादच्या वाट्याला येतात तेही पाहावं लागेल. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, ज्यामध्ये औरंगाबादच्याही निवडणुका आहेत आणि म्हणूनच प्रादेशिक समतोल राखून किंवा तिथलं महत्व त्यावेळेचं ओळखून संधी दिली जाते वेगवेगळ्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची. 40 दिवसांनी झालेला मंत्रिमंडळाचा हा विस्तार आहे. काही प्रमुख वैशिष्ट्य म्हणावी लागतील या मंत्रिमंडळाची. आतापर्यंत जवळपास 14 मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण झाला. एकूण 18 जण आज शपथबद्ध होतात. अब्दुल सत्तारांनी नुकतीच आपली शपथ पूर्ण केली. दीपक केसरकर पुढे शपथबद्ध होऊ शकतात. यानंतर श्री दीपक केसरकर. मी दीपक केसरकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे
तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी दीपक केसरकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. दीपक केसरकर जे सध्या शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी शपथ घेतलेली आहे. या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्य आपण पाहतोय. पहिल्या विस्तारामध्ये फडणवीस आणि शिंदे गटाच्या 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाते. समतोल राखला गेलाय. मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही. शिंदे गटातील आक्रमक चेहरा संजय शिरसाट यांचा पत्ता मात्र कट झालेला आहे. मागे पडलेलं अब्दुल सत्तारांचं नाव ऐन वेळेला पुढे आलं, आघाडीवर आलं आणि औरंगाबाद जिल्ह्यात थोडी नाही तर एकूण 3 कॅबिनेट मंत्रिपदं गेलेली आहेत. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले आणि ज्यांनी आपलं मंत्रिपद या आरोपांमुळे गमावलं त्या संजय राठोडांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचा मान दिला गेलाय. त्याचबरोबर भाजपच्या मंत्रिपदाच्या चेहऱ्यांवरती विशेष करून देवेंद्र फडणवीसांची छाप आपल्याला पाहायला मिळते. आपण नावं पाहिली तर तानाजी सावंत, दीपक केसरकर या शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळात पुन्हा एकदा स्थान मिळालंय. तर शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या विद्यमान मंत्र्यांना जे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. दीपक केसरकर यांनी शपथ घेतलेली आहे. आतापर्यंत 15 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. 3 मंत्र्यांची शपथ बाकी आहे. अतुल सावे औरंगाबाद मधलं मराठवाड्यातलं नाव. औरंगाबाद जिल्ह्यात यावेळेला 3 मंत्रिपदं गेली आहेत. मी अतुल मुरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्पणपणे तसेच कोणाच्याही विषयी ममताभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अतुल मुरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अतुल सावेंना मंत्रिपद मिळालंय. 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गट आणि फडणवीस गटामधनं भाजपमधनं एकाही महिलेला या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही. पुरुष प्रधान मंत्रिमंडळ आपल्याला पाहायला मिळत आहे. ऐन वेळेला सत्तारांना संधी मिळाली तर संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 3 मंत्रिपदं गेली आहेत. भाजपच्या आरोपांमुळे मंत्रिपद गमावलेले संजय राठोड पुन्हा एकदा मंत्रिपदी विराजमान होत आहेत. तानाजी सावंत, दीपक केसरकर शिवसेनेचे माजी मंत्री पुन्हा एकदा शिंदेच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळतंय. शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळतंय. भाजपच्या मंत्रिपदाच्या चेहऱ्यावरती देवेंद्र फडणवीसांची छाप आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसमधनं भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मानाचं स्थान मिळालं. पहिली शपथ घेणारे तेच होते. औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. हा नवा चेहरा भाजपकडनं मंत्रिमंडळात समाविष्ट होतोय. यानंतर श्री शंभूराज देसाई. शंभूराज देसाई शिंदे गटातनं शपथबद्ध होतात. गृहराज्य मंत्रीपद आधीच्या सरकारमध्ये त्यांनी भूषवलेलं होतं. मी शंभूराज शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल
मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी शंभूराज शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. शंभूराज देसाईंनी नुकतीच शपथ घेतली. आधीच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्रीपदी विराजमान होते. कॅबिनेट मंत्रीपदाची अर्थात त्यांना शपथ आहे. आता फक्त मंगलप्रभात लोढा यांचा शपथविधी बाकी आहे. त्यामुळे आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपन भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे आणि शंभूराज देसाई यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. आता थोड्याच वेळात मंगलप्रभात लोढा जे मुंबईचे भाजपा आमदार आहेत ते शपथबद्ध होतील. एकनाथ शिंदेंना ज्यांनी अगदी सुरुवातीपासून साथ दिली त्या आमदारांमध्ये, नेत्यांमध्ये शंभूराज देसाईंचं नाव आहे. श्री मंगल प्रभात लोढा. मी मंगल प्रभात गुमानमलजी लोढा ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मकता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्क्रियपणे तसेच कोणताही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी मंगल प्रभात गुमानमलजी लोढा ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारात आणला जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही. मंगलप्रभात लोढा आतापर्यंत 6 वेळेला आमदार राहिलेत. मंत्रिपदाची संधी मात्र पहिल्यांदाच मिळते. अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टीनं मंगलप्रभात लोढांना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देऊन मुंबईमध्ये स्थान मजबूत करण्याचा एक प्रकारे हा भाजपचा प्रयत्न आहे. बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहेत मंगलप्रभात लोढा. 1995 सालापासून 6 वेळेला ते आमदार राहिलेत. मंत्रिपदाची संधी पहिल्यांदाच मिळते. त्यामुळे शपथविधी सोहळा पूर्ण झालेला आहे. भाजप आणि शिंदे गटाचा एकूण 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. खूप खूप अभिनंदन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.